नमस्कार, मी शनाया. राज्याच्या राजकारणात सध्या एक मोठी चर्चा सुरू झाली आहे आणि ती म्हणजे रुपाली चाकणकर यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आलं आहे का? पक्षात लवकरच मोठे बदल होणार आहेत का? आणि अलीकडे घडलेल्या वादांमुळे त्यांच्या पदावर परिणाम होणार का? असे अनेक प्रश्न आता राजकीय वर्तुळात खुलेपणाने विचारले जाऊ लागलेत किंवा त्यांची चर्चा होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महिला आयोगाशी संबंधित काही प्रकरणं, रुपाली चाकणकरांनी त्यावर घेतलेली भूमिका आणि त्यानंतर त्यांच्यावर झालेली टीका आणि सगळ्यात महत्वाचं प्रकरण म्हणजे महिलांचं लैंगिक शोषण करणारं खरात प्रकरण. त्यानंतर विरोधकांनी केलेले आरोप यामुळे रुपाली चाकणकर पुन्हा एकदा चर्चेत आल्यात. विरोधकांनी त्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत, तर काही ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांनी देखील उघडपणे त्यांच्यावर टीका करून त्यांच्यावर नाराज असल्याचं दाखवून दिलंय. रुपाली चाकणकर पक्षात राहिले तर आम्ही पक्षात राहणार नाही असं सगळं सध्या राष्ट्रवादी पक्षात सुरू आहे. एक तर काय, राजकारणात प्रतिमा खूप महत्वाची असते. एखाद्या पदावर असताना घेतलेले निर्णय, त्यावर दिलेल्या प्रतिक्रिया आणि निर्माण झालेले वाद याचा थेट परिणाम त्या नेत्याच्या भविष्यातील भूमिकेवर होऊ शकतो. त्यामुळेच आता अशी चर्चा रंगली आहे की पक्ष संघटनेत बदल करण्याचा विचार सुरू आहे का, आणि त्या बदलांमध्ये रुपाली चाकणकर यांचं नाव पुढे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे अजित पवार गटाच्या पुणे शहर कार्याध्यक्ष रुपाली पाटील ठोंबरे यांनी चाकणकर यांना अटक करून त्यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे. राजीनामा घेतला नाही तर पक्ष सोडण्याची तयारी देखील रुपाली ठोंबरे यांनी जाहीर केली आहे. रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात यांच्यासोबतचे फोटो, ऑडिओ क्लिप्स रोज समोर येत आहेत. रुपाली चाकणकर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीचं सध्या प्रदेशाध्यक्ष पद आहे. विरोधकांनी तसेच राष्ट्रवादीतल्या काही लोकांनी चाकणकर यांना त्या पदावरून हटवावं अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादी काँग्रेसची एक उच्चस्तरीय बैठक झाली आहे. ही बैठक मुंबईतील देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यात झाली आहे. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचा राजीनामा दिला असला तरी देखील महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी विरोधकांची मागणी असून अनेक स्तरावर ही मागणी होत आहे. याच अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. राजकीय दृष्टीने या बैठकीला मोठं महत्व निर्माण झालं आहे. सुनेत्राताई पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातील बैठकीत रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात काय निर्णय होणार हे आता पाहावं लागणार आहे. बरं, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावरून पक्षात देखील दोन गट पडल्याची सध्या चर्चा सुरू आहे. खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचं नाव गोवलं गेल्यानंतर म्हणजे आल्यानंतर पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पक्षातील कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल असं म्हणत रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाईचे संकेत दिले. मात्र त्यानंतरच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रुपाली चाकणकर यांची पाठराखण करणारे वक्तव्य केले. सुनील तटकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटलंय की सार्वजनिक जीवनात वावरताना प्रत्येकाचाच अनेक व्यक्तींशी तसेच संस्थांशी संपर्क येतो, पण अनेकदा या संपर्काचं स्वरूप थेट व्यक्तीची असतेच असं नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की एखादे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घातलं जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासणीच्या दृष्टीने पावलं उचलायला हवीत, ती आम्ही उचलू असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय. मात्र तटकरे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाईबाबत कोणते देखील वक्तव्य केलं नाही. एक प्रकारे त्यांनी चाकणकरांची पाठराखण केली आहे. रुपाली चाकणकर यांची तत्कालीन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून 2019 मध्ये नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी त्या पुण्याच्या शहराध्यक्षा होत्या. चाकणकर यांच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडीवर चित्रा वाघ यांचा आक्षेप होता. चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर चाकणकर यांची वर्णी लागली. तेव्हा प्रदेशाध्यक्ष पदासाठी रुपाली पाटील ठोंबरे यांचं नाव चर्चेत होतं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून चाकणकर यांची निवड झाली. त्यांच्या या निवडीपासूनच पक्षात भलती नाराजी होती. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय निर्णय घेतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पद रिक्त झाल्यास या पदासाठी काही महिलांची देखील नावं चर्चेत आली आहेत. त्यामध्ये आमदार सना मलिक यांचं नाव पुढे आलं आहे. त्या आमदार आहेत. नवाब मलिकांची मुलगी देखील आहेत. अल्पसंख्याक चेहरा म्हणून त्यांचा प्राधान्याने विचार होऊ शकतो. मात्र भाजपकडून त्यांच्या नावाला विरोध केला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर आमदार सरोज अहिरे यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रातून येत असलेल्या अहिरे देवळालीच्या आमदार आहेत.
सध्या त्यांच्याकडे पक्षात मोठं पद नाही, तर दुसरीकडे वक्तृत्व तितकं ताकदीचं नाही. नाव सर्वांना माहिती नाही. संघटन कौशल्यावर प्रश्नचिन्ह असल्याने अडचण आहे. या पदासाठी पुढे वैशाली नागवडे यांचं देखील नाव चर्चेत आहे. हुशार आहेत, प्रगल्भ, पक्षातल्या कामाचा अनुभव, महानंदाच्या अध्यक्षपदाचा अनुभव, पश्चिम महाराष्ट्रातून येतात. तर मागच्या काही वर्षापासून त्या मागे पडल्या असल्याने देखील अडचण आहे. त्याशिवाय या पदासाठी पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांचं देखील नाव चर्चेत आलं आहे. त्या सुनेत्रा पवारांच्या निकटवर्ती असून पश्चिम महाराष्ट्राची पार्श्वभूमी त्यांना आहे. त्या वयाने ज्येष्ठ आहेत. काही वर्षापासून राजकारणात त्या मागे पडल्या असल्याची सध्या अडचण आहे. त्याशिवाय या पदासाठी रुपाली ठोंबरे यांचं नाव देखील घेतलं जाते. त्या आक्रमक आहेत. चाकणकरांच्या विरोधात कडवी भूमिका आपल्याला सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे त्यांचं नाव परिचयाचं आहे. पुण्यातून म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रातनं त्या येतात. अति आक्रमक भूमिका, संघटनेत विरोध होण्याची शक्यता, ही अडचण त्यांना देखील आहे. याशिवाय येत्या काळात जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास शरद पवार यांच्या पक्षातील माजी आमदार विद्या चव्हाण, माजी खासदार फौजिया खान, माजी खासदार वंदना चव्हाण, रोहिणी खडसे त्यांच्यापैकी कोणाला देखील संधी मिळू शकते. राजकारणात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की बाहेर चर्चा सुरू असतात, पण आतून चित्र पूर्ण वेगळं असतं. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये किती तथ्य आहे आणि किती राजकीय अफवा आहेत हे लवकरच स्पष्ट होईल. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की रुपाली चाकणकर यांच्या नावाभोवती निर्माण झालेला हा वाद पक्षाच्या अंतर्गत राजकारणाला हालचाल निर्माण करणारा ठरला आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की पक्ष संघटनेत खरंच मोठे बदल होणार का? नेतृत्वात फेरबदल होणार का? आणि जर बदल झाले तर त्यात रुपाली चाकणकर यांचं प्रदेशाध्यक्षपद जाणार का, की ते आणखीन मजबूत होऊन बाहेर येणार? या सगळ्या घडामोडींवर आता सर्वांचं लक्ष लागलंय. कारण पुढील काही दिवसात घेतले जाणारे निर्णय हे केवळ एका पदापुरते मर्यादित राहणार नाहीत, तर त्याचा परिणाम हा राज्याच्या राजकारणावर देखील होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? प्रदेशाध्यक्ष पदासाठी योग्य दावेदार कोण आहे? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.